नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेतकऱ्यांना दिलासा देणारा आध्यात्मिक उपक्रम. शेतकऱ्यांनी घेतली सामूहिक शपथ. मराठवाड्यातील अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि वाढत्या आत्महत्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वारकरी साहित्य परिषद या संस्थेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या ज्ञानोबा तुकोबा शेतकरी आधार दिंडी या विशेष सामाजिक व आध्यात्मिक उपक्रमाचा शुभारंभ आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ संपन्न झाला. या दिंडीचा उद्देश शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढत त्यांना मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक बळ देणे हा आहे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या विचारांचा प्रसार करून शेतकऱ्यांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करणे हा उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. दिंडीच्या प्रारंभी उपस्थित शेतकऱ्यांनी एकमुखाने शपथ घेतली, मी आत्महत्या करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही. यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठल काकाजी पाटील, हरिभक्त परायण प्राध्यापक सदानंद मोरे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष हरिभक्त परायण बाळासाहेब मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विषय असा आहे की या प्रचंड काय आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे, गोंधळलेला आहे, घाबरलेला आहे. संसाराचं काय तर तिनका मिळून केलेला संसार उद्ध्वस्त होतोय की काय, शेतातील माती वाहून गेलेली आहे. या सगळ्या दुर्दैवी प्रसंगामध्ये गरज आहे की त्याला मानसिक आधाराची. धीर ते कारण सहाय्य तो नारायण. जर वारकरी संप्रदायाने मानसिक आधार देण्याची भूमिका घेतली, शपथ घेतली ज्ञानोबा तुकोबाची, आणि नंतर याच्यानंतर आम्ही गावोगावी महिला हरिपाठ मंडळ काढणार आहे. म्हणून वारकरी साहित्य परिषदेने भूमिका घेतली की शासनाचं काम करेल, मदती करतील, विरोधी पक्ष त्याच्यावर आघात करतील, मागणी करतील, मोर्चे काढतील, हे ज्याने त्याने आपलं कर्तव्य केलं पाहिजे. मी एवढंच शासनाला तुमच्या माध्यमातून सांगेन की तुकोबारायांनी स्वतःच्या पालखीचं कर्ज माफ केलं होतं. जनतेचे टॅक्सचे पैसे आहेत, आपण भावना समजून तातडीने निर्णय घ्या ही प्रार्थना करेन. परंतु आमच्या तमाम वारकरी संप्रदायाच्या लोकांना ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांना आनंद निर्भय असं बोलते, काही सुखदुःख आम्हा नाही चाड या भूमिकेतून ही शपथ घ्या आणि गावोगावी ज्यांनी संसार आणि घर उभा केलं त्या आमच्या माय माऊली महिला हरिपाठ दिंडी काढतील आणि संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून शोधून काढून त्यांना मानसिक आधार दिला जाईल की मरणे हा पुरुषार्थ नाही आणि स्वतःची बायको, मुलं, आई वडील, सासू सासरा यांना यातना देऊन स्वतःचं जीवन संपवू नको. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.